तर इथे बघू शकता मी 7 बटाटे मस्तपैकी उकडून घेतलेत आणि त्याचे साल काढून ते बटाटे मस्तपैकी थंड करून घेतलेत। तर आता ह्याला मी कापून घेणार आहे। तुम्हाला जसा आकार कापायचा तसं तुम्ही कापू शकता। मी ह्या पद्धतीचे सगळे बटाटे कट करून घेणार आहे। तर हे सगळे बटाटे मी मस्तपैकी असे कट करून घेते। तर बघू शकता तर हे बटाटे कट करून मी साईडला ठेवून देते। तसंच इथं एका साईडला मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। तर इथे मी 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलंय। तर हे तेल मस्तपैकी गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेते। तर इथे मी मोहरी टाकली आहे। तसंच मी इथं लसूण घेतलाय आणि 3 ते 4 मिरच्या मी अशा बारीक कापून घेतल्यात आणि लसूण पण मस्तपैकी असा बारीक कापून घेतलाय। तर तो लसूण आणि मिरची अशी बारीक कापून घेतली होती ती मस्तपैकी आपण तेलात परतून घ्यायची आहे। तसंच मी इथं ह्याच्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेते। तर कढीपत्ता, मिरची, लसूण मस्तपैकी आपण हा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता आणि त्याच्यानंतरच मी इथं 3 कांदे कापून घेतलेत, बारीक 3 कांदे कापून घेतले होते ते आता ह्याच्यामध्ये टाकून कांदा सुद्धा मस्तपैकी परतून घेणार आहे। तर हा कांदा मस्तपैकी मी लाल करणार नाहीये, जास्त करपवणार पण नाहीये, फक्त आपल्याला हा 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तसंच ह्याच्यातच मी कोथिंबीर सुद्धा टाकून मस्तपैकी कोथिंबीर पण परतून घेणार आहे। कांद्यातच कोथिंबीर पण परतून घ्यायची आहे। तर ही कोथिंबीर पण मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेणार आहे। तसंच जो टोमॅटो मी 1 टोमॅटो कापून घेतला असा बारीक, तो पण टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो बारीक होण्यासाठी मी इथं 1 चमचा मीठ टाकून घेते, म्हणजे चवीनुसार मीठ टाकते मी, जेणेकरून आपलं टोमॅटो मस्तपैकी बारीक होईल। त्याच्यासाठी मी इथं चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घेतले। तर मस्तपैकी आपण हा टोमॅटो बारीक होईपर्यंत आता हे परतून देऊया। तसंच आता ह्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकली आहे आणि हळद टाकून पण आता हे मी परतून घेणार आहे आणि सगळं टोमॅटो तर असं मी ह्या चमच्याने टोमॅटो पूर्णपैकी सगळा टेचून घेते, म्हणजे बारीक करून घेते, जेणेकरून बटाट्यामध्ये त्याची चव जास्त छान लागेल, म्हणून मी हा टोमॅटो असा टेचून घेणार आहे। तर बघू शकता तर 2 ते 3 मिनिटं मी हा टोमॅटो मस्तपैकी टेचून घेतलेला आहे आणि कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण हे सगळं पैकी आपलं मस्तपैकी परतून मिक्स झालेलं आहे। तर आता त्याच्यामध्येच जो बटाटा मी कापून घेतला होता तो टाकून घेते आणि बटाटा टाकून मस्तपैकी आपण हे मिक्स करून घेऊया। तर बघू शकता तर 2 मिनिटं हा बटाटा टाकल्यानंतर मी ही भाजी परतून घेणार आहे, म्हणजे 2 मिनिटं कढईमध्ये टाकून हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपली ही बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत देखील खाऊ शकता। तर बघू शकता मस्तपैकी आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका। तर बघू शकता मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी तयार आहे।